नमस्कार मित्रांनो, फिटनेस केतेस या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे प्रोटीन कोणता घ्यायचा. बरेच जण मला विचारतात की कोणता प्रोटीन घेऊ. आता जस्ट वर्कआउट स्टार्ट केला आहे, किंवा बरेच जण असे आहेत की आता मी जिथे राहतो तो थोडासा ग्रामीण भाग आहे, त्यामुळं कसं होतं, बऱ्याच लोकांना प्रोटीन म्हणजे अजून पण स्टेरॉइड असं वाटतं, किंवा बरेच जण म्हणतात डब्याची बॉडी. पण इकडे गाव भागाकडे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही की नेमकं प्रोटीन म्हणजे काय आहे. तर बरेच असे लोक येतात की जिममध्ये ज्यादा तुम्ही कोणतं प्रोटीन घेत आहे, त्याच्यामुळं काय फायदा होतो, किंवा ते घेतल्यामुळं काय साईड इफेक्ट होतो का, हे असे बरेच प्रश्न विचारतात. त्यामुळं याच्या आधी जे पण मी व्हिडिओ बनवलेत त्याच्यामध्ये सांगितले की आपल्याला प्रोटीन म्हणजे काय आणि कसं भेटतं काय वगैरे. पण आता आज मी जो विषय सांगणार आहे तो म्हणजे प्रोटीन कसा निवडायचा किंवा कोणतं प्रोटीन घ्यायचं. तर प्रोटीन घेत असताना पहिला आपला गोल सेट असणं महत्त्वाचं आहे, की आपण कोणत्या गोष्टीसाठी प्रोटीन घेतो आहे. आपल्याला लीन गेन करायचं आहे किंवा फॅट लॉस करायचा आहे, याच्यासाठी जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रोटीन घेणे. तर माझं मत आहे की असं प्रोटीन ही आपली एक फक्त सप्लिमेंट आहे. जे बाकीचं रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये आपल्याला जे प्रोटीन लागतं ते प्रोटीन आपल्याला आपल्या डाएटमधून घ्यावं लागतं. तर मी याच्या आधी पण सांगितलं की आपण प्रोटीन कसा घेतो ते डाएटमधून कसा कव्हर करता येतो. तर चला बघूया आपण की आपला विषयाला सुरुवात करूया. प्रोटीन कोणता घ्यायचा, कसा घ्यायचा आणि प्रोटीन घेत असताना कोणत्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. तर पहिला विषय आहे की आपलं गोल काय फिटनेसचं. जर आपला सपोज गोल आहे की आपल्याला कॉम्पिटिशन खेळायची आहे, तर आपल्याला गोल्ड स्टँडर्ड वगैरे नाही चालणार. का तर आपल्याला टोटली रिप्ड व्हायचं आहे आणि मॅक्सिमम प्रोटीन आणि मिनिमम कार्ब्स किंवा मिनिमम शुगर असलेले जे कंटेंट असलेले जे प्रोटीन्स घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामुळं जर आपल्याला कॉम्पिटिशन खेळायचे असेल किंवा कोणतं प्रिपरेशन जर करत असेल आणि आपल्याला फॅट लॉस एकदमच करायचं असेल, तर आपण आयसोलेटेड प्रोटीनमध्ये जाऊ शकतो. किंवा आपला फक्त ध्येय आहे की फक्त फिटनेस आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला जे रिक्वायर्ड प्रोटीन आहे आपल्या डाएटमधून नाही मिळत, त्यासाठी आपण जर घेत असेल तर आपल्याला प्लांट बेस्ड प्रोटीन आहेत, त्याच्यानंतर गोल्ड स्टँडर्ड प्रोटीन आहे, हे कोणतंही घेऊ शकता आपण. मी स्पेसिफिकली असं कोणत्या कंपनीची ॲड नाही करत आहे, पण जे प्रकार आहेत गोल्ड स्टँडर्ड तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. त्याच्यानंतर हे बघत असताना त्याची प्युरिटी बघायची आहे. तो त्याचा मॅन्युफॅक्चरिंग कोण आहे, ती कोणत्या कंपनीचं आहे. आजकाल मार्केटमध्ये एवढे फेक सप्लिमेंट्स येत आहेत ना. बेसिकली जे बाहेरच्या देशातल्या कंपन्या आहेत, ऑन म्हणा, त्याच्यानंतर अल्टिमेट न्यूट्रिशन म्हणा, बऱ्याचशा गोल्ड स्टँड बऱ्याचशा कंपन्या आहेत जे बाहेरच्या देशातल्या आहेत. त्यांचं मार्केटिंग आज एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं आहे ना मार्केटमध्ये. सर्रास त्या कंपन्यांच्या नावाचे फेक प्रोडक्ट्स बनवले घेतात. त्यामुळं तुम्हाला प्रोटीन जर घ्यायचं असेल तर ऑनलाईन कधीच घेऊ नका. किंवा जर एक 100, 200, 500 रुपये कुठं स्वस्त मिळते म्हणून घेऊ नका. प्रोटीन जर घ्यायचं असेल तर तुमच्या ओळखीच्या ठिकाणी घ्या, जिथं GST बिल मिळेल तुम्हाला, आणि त्या प्रोटीनच्या डब्यावर त्यांचा स्कॅन कोड असेल. तुम्हाला एक दाखवतो कसं असतं. आता हा मी स्वतः वापरतो तो बिग मसलचा गोल्ड स्टँडर्ड वापरतो आहे, प्रीमियम गोल्ड आहे. तर याच्यावर इथे एक तुम्हाला दाखवतो आहे मी. हा स्कॅनर असतो अशा प्रकारचा. हा स्कॅन केल्यानंतर काय होतं ना, की त्या प्रोडक्टचा मॅन्युफॅक्चरर कोण आहे, तो प्रोडक्टची ऑथेंटिसिटी सगळी कळतात, त्याचा लॅब रिपोर्टपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे प्रोडक्ट घेत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर एक बघायचं आपल्याला की त्या प्रोडक्ट्समध्ये BCAA आणि ॲमिनो ॲसिड्सची हे किती आहे. कारण की कसं आहे, BCAA आणि ॲमिनो ॲसिड हे आपल्या बॉडीला मसल्स होण्यासाठी, मसल्स तयार होण्यासाठी, मसल बिल्डिंगसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्याच्यानंतर आपण त्याची टेस्ट आणि मिक्सिबिलिटी पहिला बघावी लागते. का माहीत आहे, बऱ्याच जण मी असे बघितलेले आहेत की हा प्रोटीन घ्यायचा आहे कोणता, सगळेजण स्ट्रॉबेरी घेतात म्हणतो, पण स्ट्रॉबेरी घेतो, पण त्याला जर स्ट्रॉबेरीचा आवडत नसेल तर एक दोनदा वापरतो, तिसऱ्या वेळेपासून तो प्रोडक्ट तसाच पडतो. आणि मिक्सिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. जेवढी मिक्सिबिलिटी चांगली होते तेवढे आपल्याला डायजेस्ट होण्यासाठी प्रोटीन कधी पण चांगलं असतो. जर सपोज तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये घेत असाल आणि प्रोटीन जर लवकर डायल्यूट होत नसेल त्या लिक्विडमध्ये, तर त्याचा काही उपयोग नाही. जेवढी मिक्सिबिलिटी चांगली तेवढा प्रोटीन चांगला.
त्याच्यानंतर आपण बघणार आहे की त्याची टेस्ट आणि त्याची क्वालिटी एक 200 रुपये 400 रुपये जास्त होऊन देत, पण मोठ्या शॉपमधून घ्या का, तर तिथं तुम्हाला GST बिल मिळते. दुसरी गोष्ट, तिथं जो मिळणारा प्रोडक्ट आहे ओरिजिनल मिळतो. सपोज तिथं तुम्हाला एखाद्या वेळेस फेक प्रोडक्ट किंवा डुप्लिकेट प्रोडक्ट जरी दिला, तर त्या डिस्ट्रीब्युटरला किंवा त्या स्टोअर किपरला एक हे असतं की बाबा हा आज घेऊन गेला आपल्याकडून, पण पुढच्या वेळी येणार नाही याची गॅरंटी आहे त्याला असते. त्यामुळं शक्यतो असे लोक नाही करत की एकदा जर कस्टमर जोडला तर तो लॉंग टर्मसाठी त्यांना टिकवायचा असतो. त्यासाठी हे लोक मॅक्सिमम ओरिजिनल प्रोटीन देतात. आणि बऱ्यापैकी आपल्याला हे बघायचं आहे की आपल्या गरजेनुसार आपल्याला प्रोटीन चूज करायचं आहे. आपली गरज काय आहे, आणि आपण प्रोफेशनल खेळणार आहोत की आपल्याला एक फिटनेस म्हणून फक्त करायचं आहे आणि आपल्याला डाएटमधून मिळत नाही म्हणून आपण प्रोटीन घेतो आहे. किंवा बरेच जण मी असे पण बघतो ना मार्केटमध्ये, डाएट वगैरे नाही करत काही, हां, पण एक टाईम जिमला येतात, 2 टाईम स्कूप प्रोटीनचं घेतलं, त्यातनं मिळणार किती आहे? 60 ग्रॅम. तुमचं वजन आहे 100 किलो, तुम्हाला प्रोटीन रिक्वायरमेंट किती आहे? ॲव्हरेज प्रोटीन जरी म्हणले तरी 200 ग्रॅम प्रोटीनची तुम्हाला गरज आहे. इंटू 2 जरी केलं तरी तुम्ही घेता किती? 60 ग्रॅम. बाकीचं काय? बाकीचं तुम्ही डाळ भात खाताय, भाकरी खाताय, चपाती खाताय, यातून रिक्वायरमेंट तुमची पूर्ण नाही होत. तर तुम्ही तुमचा जो डाएट आहे तो स्पेसिफिकली कार्बोहायड्रेट्स लो केलेत, प्रोटीन हाय ठेवलं आहे, त्याच्यावर हेल्दी फॅट्स घेतलेत, त्याच्यानंतर फायबर्स तुम्ही घेताय, वॉटर इनटेक चांगला आहे तुमचा, इतर कोणते जर मेडिसिन्स घेत असेल तर ते असेल, किंवा क्रिएटिन असेल, ज्या काही कोणत्या गोष्टी घेत आहे त्या घेत असताना तुमचं जर डाएट बरोबर असेल तरच तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्या, अन्यथा पैसा वाया घालवू नका. शेवटची अनेक गोष्ट मला सांगायची आहे, जर तुम्ही प्रोटीन घेत असाल तर मला जर कोणी विचारत असेल तर मी पहिला त्याला विचारतो की बाबा तुझं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, तू यासाठी खर्च किती करू शकतोस. सपोज जर जेमतेम पैसा असेल त्याच्याकडे, तर मी त्याला कधीच सुचवत नाही की बाबा तू प्रोटीनचा डब्बा घे किंवा काय कर. का? तर मी त्याला सांगायचा प्रयत्न करतो की तू डाएटमधून तुझं प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण कर. पण चला ठीक आहे की त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण व्यवस्थित आहे किंवा तो जॉब करत असेल, त्याचा इतर खर्च करून तो बॉडी बिल्डिंगसाठी किंवा फिटनेससाठी पैसे जर खर्च करत असेल, तर त्याला मी सांगतो की बाबा तुझा गोल जर कॉम्पिटिशन नसेल तर तू गोल्ड स्टँडर्ड वापर, कोणत्याही कंपनीचा असेल तो, किंवा हां की तुझ्याकडं पैशाची काही कमतरता नाही आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, तुला घरून पण सपोर्ट आहे, तू बिंदास आयसोलेटेड वापर, BCAA वापर, ग्लुटामाइन वापर, क्रिएटिन वापर, केसिन प्रोटीन वापर, सगळं वापर. पण एक लक्षात घ्यायचं आपल्याला की प्रोटीन घेत असताना आपलं बजेट पण सेट असलं पाहिजे. प्रोटीन कोणता घ्यायचा, तर बऱ्यापैकी आता मी ट्रेंड बघतो ना की हा मार्केटमध्ये नाव मोठं आहे म्हणून तो घ्यायचा नाही, तुमच्या पॉकेटला पण अलाउड झालं पाहिजे. जर तुमचं खरंच तेवढ्या ह्याच्यामध्ये पॉकेट अलाउड करत असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाहीतर सपोज तुमचा डाएटचा टोटल खर्च आहे तुमचा एक महिन्याचा एक 5,000-7,000, आणि त्यातलं 7,000चं जर तुम्ही प्रोटीनच घेऊन येत असाल, सप्लिमेंट घेऊन येत असाल, बाकी खर्च करणार कुठे मग? त्यासाठी इंडियन कंपन्या पण बऱ्याचशा मार्केटमध्ये आहेत, त्यांना पण प्रोटीन्सला रिझल्ट्स चांगले आहेत, बिंदास वापरू शकता तुम्ही. अवतारचा वापरू शकता, बिग मसलचा वापरू शकता, मसल ब्लेजचा वापरू शकता, त्याच्यानंतर बिग फ्लेक्स आहे, बऱ्याचशा कंपन्या आहेत. मी स्वतः जो वापरतो तो पण गेट माय मेटल म्हणून आहे, मॅन्युफॅक्चरर पण चांगला आहे, कंपनीचे प्रोडक्ट्स रिझल्ट्स पण चांगले आहेत. आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळा वापरला आहे तो म्हणजे गेट माय मेटलचा. आता मी फर्स्ट टाईम वापरालो आहे आणि मला रिझल्ट्स पण चांगले आहेत, तो म्हणजे बिग मसलचा प्रीमियम गोल्ड वे. याच्यामध्ये BCAA आहे, ग्लुटामाइन आहे, त्याच्यानंतर क्रिएटिनचं पण प्रमाण आहे. त्याच्यामुळं कसं आहे ना की हा मला ओव्हरऑल सगळीकडून चांगली माझी प्रोटीनची कमतरता जी आहे ती पुरवण्याचा प्रयत्न करतो. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणखीन जर काही तुमचे प्रोटीनबद्दल किंवा डाएटबद्दल किंवा फिटनेस रिलेटेड कोणतेही प्रश्न असतील, बिनधास्त तुम्ही कधीही विचारू शकता, मला कमेंटद्वारे कळवा, किंवा मी माझे इंस्टाग्राम ID याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, इन्स्टाला तुम्ही मला DM करू शकता. धन्यवाद मित्रांनो.